नमस्कार. आज आपण शिरडून येथे शत्रुघ्न बैंडकर यांच्या गव्हाच्या प्लॉट वरती आलेलो आहोत. हा सुंदर असा डौलदार गहू या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित आहेत. तर आपण ह्या सुंदर अशा डौलदार गव्हाचं रहस्य काय हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. हा जो गहू आहे तो किती एकराचा आहे? अर्धा एकर. हा सुंदर असा डौलदार गहू या ठिकाणी आलेला आहे. याचं रहस्य काय आहे? मी ज्यावेळेस गहू घेतला त्यावेळेस प्रेरणा बीज भांडारमधून घेतला आणि तिथून पुढे त्यांचं मार्गदर्शन लाभलं. शेतकऱ्याच्या पसंतीनुसार प्रेरणा बीज भंडार हे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या गव्हाच्या वाहनाची पूर्तता करत असते. वाहनाबरोबरच एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन गव्हाचं कसं करावं हेही आम्ही प्रेरणाचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या प्लॉटवर जाऊन वेळोवेळी पाहणी करून त्यांना मार्गदर्शन करत असतो. वास्तविक पाहता 3 ते 4 स्टेजेस भाग पाडून आम्ही त्या स्टेजला प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून वेगवेगळे फॉर्म्युले देत असतो. आता हा गहू शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आणि जेव्हा आम्ही 15 दिवसापूर्वी गव्हाची पाहणी केली तेव्हा असं आढळले की ह्या गव्हावर मावा ही कीड आढळून आलेली होती. त्याच्यानंतर ह्या गव्हाची स्टेज पोटऱ्यात आलेली होती. त्याबरोबरच काही गहू पोटातून बाहेर आलता, तिथं आळी दिसून आलेली होती. हे सर्व रोग बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून एक स्प्रे सेटअप करून दिला आणि त्याच 15 दिवसानंतर मिळणार जी फलित आहे ती लांबलचक अशी लोंबी पडलेली आहे आणि निरोगी लोंबी पडलेली आहे. जरी हा गहू डौलदार दिसत असला तरी ह्या गव्हावरचे रोग हे वर पाहून कळत नसतात. आम्ही प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून ह्या प्लॉटला व्हिजिट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना गहू चारून गव्हावर अशा पद्धतीने काळ्या रंगाचे मावा कीड असते त्यावर उपाययोजना काय असते, त्याच्यावर फॉर्म्युला काय असतो हे सेट करून देतो. त्यानंतर लोंबीमध्ये जी असणारी किडी होती ती बी सध्या मेलेली आढळलेली आहे. ही ह्या त्या फॉर्म्युल्याचं फलित आज दिसून येतं. आम्ही प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी गहू या पिकाला सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत वेगवेगळे फॉर्म्युले वेगवेगळ्या स्टेजमध्ये देत असतो. ह्या गव्हासाठी आम्ही वाढ आणि फुटवा एक समान राहावा यासाठी पहिला फॉर्म्युला दिलेला आहे. त्याच्यानंतर कांडी धरताना आणि पोटऱ्या स्टेजमध्ये येताना रोगराई पाहून आणि वाढ व्यवस्थित पाहून तो बी फॉर्म्युला ह्या गव्हासाठी आम्ही दिलेला आहे. त्याच्यानंतर हा गहू पोटऱ्यातून बाहेर पडून लोंबी भरत असताना लोंबी टचबाज भरावी म्हणून तोही फॉर्म्युला प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून आम्ही ह्या गव्हासाठी दिलेला आहे. मी आनंदी शेतकरी प्रेरणा बीज भांडारचा. शेतकऱ्यांचं समाधान म्हणजे प्रेरणा बीज भंडारची महत्वाची प्राथमिकता. प्रेरणा बीज भंडार, पंढरपूर.